टाचेला भेगा आणि वेगवेगळ्या क्रीम लावूनही भेगा जात नसतील तर यावर आपण उपाय जाणून घेऊयात. टाचेची त्वचा ही नॅचरलीच जाड, कोरडी आणि इलॅस्टिसिटी ही कमी असते. हिवाळ्यामध्ये कोरडेपणा वाढला की याला भेगा पडतात आणि याकडे जर का आपण दुर्लक्ष केलं तर वेदना, रक्तस्राव आणि इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं. हिवाळ्यामध्ये हवा ही कोरडी असते, त्यामुळे आपली त्वचा सुद्धा कोरडी, ड्राय होते. त्वचेमधलं नॅचरल ऑइल हे कमी होतं. पायाची त्वचा ही हवेच्या संपर्कात जास्त असते, कारण आपण जे फुटवेअर, चप्पल वापरतो त्यामुळे हवेचा संपर्क हा जास्त येतो आणि नॅचरलीच आपण पायाची काळजी तेवढी घेत नाही जेवढी आपण चेहऱ्याची घेतो. टाचेची त्वचा ही कोरडी असते आणि चालताना डायरेक्ट प्रेशर हे टाचांवरती येत असतं, त्यामुळे सुद्धा भेगा ह्या वाढू शकतात. विटॅमिन ए, ई आणि झिंक याच्या कमतरतेमुळे सुद्धा त्वचा ही फुटू शकते. काही मेडिकल कंडिशन्स जसं डायबिटीज, थायरॉईड आणि ओबेसिटी ह्याच्यामुळे सुद्धा पायांना भेगा पडू शकतात. टाचेला भेगा पडल्यावर बरेच वेगवेगळे मार्केटमधून क्रीम घेऊन किंवा जाहिराती बघून हे लावलं जातं, पण अर्थात तेवढे रिझल्ट हे मिळत नाहीच. जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्हाला जसं एक्सटर्नल तुम्ही ट्रीटमेंट घेता, तसंच त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट हे तुम्ही इंटरनल औषधं घेणं हे जास्त गरजेचं आहे. कोणत्याही सौंदर्य समस्येसाठी तुम्ही इंटरनल ट्रीटमेंट जेव्हा घेता तेव्हाच आपल्याला 100% रिझल्ट हा त्याच्यामध्ये मिळतो. आयुर्वेदामध्ये एक्सटर्नल ट्रीटमेंटसाठी म्हणून खूप इफेक्टिव्ह फॉर्म्युलेज आहेत, जे त्यापैकी तुम्ही राळेचं मलम हे ऐकलं असेल. हे अतिशय छान गुणकारी औषध आहे टाचांच्या भेगांसाठी. त्याचप्रमाणे तुम्ही शतधौतघृत, शतावरी तेल, महानारायण तेल हे सुद्धा लावू शकता. एरंडेल तेल हे सुद्धा इफेक्टिव्ह आहे. म्हणजे आपल्या टाचांना ज्या भेगा पडलेल्या आहेत त्या किती आहेत आणि आपल्या प्रकृतीला कुठलं आपण औषध हे वापरलं गेलं पाहिजे हे अर्थात तुम्हाला डॉक्टरच चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. त्यामुळे तुम्ही टाचांच्या भेगांसाठी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांना विचारून समजा तुम्ही यापैकी कुठलंही एक कॉम्बिनेशन वापरलं तर तुम्हाला रिझल्ट हे नक्कीच लवकर मिळतील. तर आता हे लावायचं कसं, म्हणजेच तुमच्या पायांची काळजी ही कशा पद्धतीने घेतली गेली पाहिजे. हे जर का तुम्ही योग्य पद्धतीने लावलं तर तुम्हाला रिझल्टही लवकर मिळतील. पाय आधी तुम्ही गरम पाण्यामध्ये एक 5 ते 10 मिनिटं ठेवा. फूट फाईलनी व्यवस्थित चांगलं तुमच्या टाचा ह्या स्क्रब करून घ्या, म्हणजे डेड स्किन ही जास्तीत जास्त निघून जाईल. आणि मग ते कोरडे करून घ्या आणि यावर मग तुम्ही औषधी तेल, शतधौतघृत किंवा राळेचं मलम, एरंडे तेल यापैकी काहीही जे तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी सजेस्ट केलं असेल ते लावा, म्हणजे याचं ॲब्झॉर्प्शन हे चांगलं मिळणार आहे आणि मॅक्सिमम इफेक्ट मिळणार आहे. त्यानंतर यावर तुम्ही सॉक्स घाला, म्हणजे बाहेरची धूळ किंवा कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन हे टाळलं जाईल आणि छान उबदारपणा मिळून रिझल्ट हा लवकर मिळेल. एक पेशंटचा अनुभव सांगते. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की डॉक्टरचा सल्ला घ्या आणि मगच जो उपाय आहे तो करा. यामागे कारण हे आहे, कारण पेशंट हे असंच कुठे कुठे व्हिडिओज किंवा वाचून किंवा कोणाचा तरी सल्ला ऐकून काही गोष्टी करतात आणि शेवटी ते निस्तरावं हे आम्हालाच लागतं. तर असंच हे टाचांच्या भेगा होत्या. त्वचा ही आपली जाड झालेली असते, त्याचं त्वचा ही बरीच निघत असते, त्यामुळे हे काढण्याचा प्रयत्न एका पेशंटने हा ब्लेडने केलेला होता. त्यामुळे ते बरं व्हायच्या ऐवजी तिथली स्किन ही जास्त निघाली गेली, तिथली जागा ही जास्त सेन्सिटिव्ह झाली आणि जे एका आठवड्यात त्या पेशंटचं बरं होणार होतं त्याला 1 ते 1.5 महिना लागला. त्यामुळे कुठलीही गोष्ट तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करा तरच तुम्हाला हा लवकर रिझल्ट मिळेल. हे सांगण्यामागचं माझं कारण हे आहे. तुम्हाला टाचांना भेगा आहेत आणि तुम्हाला डायबिटीज, थायरॉईड किंवा काही स्किन इश्यूज आहेत तर नक्की तुमच्या डॉक्टरांना भेटूनच तुम्ही कुठली औषधं घ्यायची आहेत किंवा काय एक्सटर्नली लावायचं आहे हे वापरा, कारण म्हणजे तुमचे पुढचे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत हे नक्कीच टाळले जाऊ शकतात. जसं आता आपण टाचांच्या भेगांसाठी बाह्य उपचार बघितले, तसंच शरीर आतून सुद्धा स्निग्ध आणि गरम ठेवणं हे गरजेचं आहे. यासाठी गरम पदार्थ म्हणजे जे गुणधर्माने गरम आहेत
असे पदार्थ खाणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे ड्रायफ्रूट्स आहेत, डिंकाचे लाडू आपण आपल्या आहारामध्ये ठेवू शकतो. त्याचप्रमाणे तूप हे रोज खाल्लं गेलं पाहिजे. काही मसाल्याचे पदार्थ जसं दालचिनी, लवंग, सुंठ, मिरे हे सुद्धा आपल्या खाण्यामध्ये असले पाहिजेत. त्याचप्रमाणे आपलं जेवण जे आहे ते गरम, रोजचं, ताजं अन्न हे खाल्लं गेलं पाहिजे. आत्ताच आपण मागच्या व्हिडिओमध्ये सर्दी खोकल्यासाठी म्हणून काही हर्बल टीचे कॉम्बिनेशन्स मी सांगितलेले आहेत. तर हे हर्बल टी किंवा काढे सुद्धा तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये, रोजच्या दिनचर्येमध्ये ठेवू शकता. टाचांच्या भेगांमधून समजा रक्त येत असेल, काही इन्फेक्शन असेल, तर औषधं घेणं सुद्धा गरजेचं आहे. यामध्ये चांगल्या पद्धतीची आयुर्वेदिक औषधं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मुद्दामून मी इथे औषधं सांगत नाहीये, कारण या व्हिडिओ ऐकूनच औषधंही घेतली जातात. तर हे तुम्ही टाळलं पाहिजे आणि डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊनच औषधं घेतली गेली पाहिजे. तुमचं पोटही रोजच्या रोज साफ राहणं हे गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठा नाही येणार याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. टाचांच्या भेगा कमी व्हाव्या यासाठी जशी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देत आहे, तसेच यासाठी अनेक पूरक व्हिडिओज या चॅनेलवर तुम्हाला मिळतील. जसं की फूट मसाज, हळद दूध, हर्बल टी, गरम पाणी, की याचा उपयोग हा तुम्हाला तुमच्या टाचांच्या भेगा कमी होण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. म्हणूनच मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की ह्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन मिळेल आणि अर्थात तुम्ही आधीचे व्हिडिओज सुद्धा बघू शकाल. तुमच्या शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी ऑथेंटिक आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन मी या चॅनेलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये आपण आयुर्वेद, पंचकर्म, स्त्रियांचं आरोग्य, वेलनेस, हीलिंग असे वेगवेगळे विषय आपण यातून हाताळत असतो. तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. टाचांना भेगा ह्या फक्त हिवाळ्यातच पडतात असं नाहीये. काहींना संपूर्ण वर्षभर टाचांना भेगा या असतात. त्यामुळे एक मी तुम्हाला प्रयोग करून बघायला सांगते की आपल्या आहारामध्ये मीठ आणि साखरेचं प्रमाण हे जास्त आहे का हे बघा आणि ते कमी करायचा प्रयत्न करा. मीठ आणि साखर हे पदार्थ असे आहेत की जे आपल्या शरीरातलं पाणी हे शोषून घेतात आणि त्यामुळे आपली स्किन ही जास्तीत जास्त ड्राय पडत जाते. म्हणजे जसं आपण बघतो की जमिनीला पाणी कमी पडलं की त्याला भेगा पडतात, त्याचप्रमाणे आपल्या शरीरातलं समजा पाणीच जास्त प्रमाणात हे शोषून घेतलं गेलं तर नॅचरलीच आपली त्वचा ही कोरडी ही होणारच आहे. यासाठी आपण कुठलंही पॅकेट फूड हे टाळलं पाहिजे. म्हणजे जे आपण फोडून खातो ते पॅकेट फूड. यामध्ये ड्राय स्नॅक्सचे जे वेगवेगळे प्रकार असतात, फरसाण, वेफर्स किंवा वेगवेगळ्या मिठाया, या आपण जर का टाळल्या तर आपल्या शरीरामध्ये मीठ आणि साखरेचं प्रमाण हे कमी जाणार आहे. आयुर्वेदामध्ये दिनचर्या ही सांगितली आहे आणि त्याच्यामध्ये पादाभ्यंग हे रोज करावं असंही सांगितलेलं आहे. पादाभ्यंग म्हणजेच फूट मसाज, म्हणजेच तुम्ही तुमच्या पायाला रोजच्या रोज तेल लावणं हे गरजेचं आहे असं आयुर्वेदाने सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त आयुर्वेद फॉलो करा आणि आपल्याला होणारे आजार हे टाळा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही तुमच्या पायांची काळजी ही कशा पद्धतीने घेता हेही आम्हाला नक्की कळवा आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.